गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आहोत सफाली स्टेशनला, जे आपल्याला दादरवरून 1.25 तास लागले इकडे पोहोचण्यासाठी। आपण डहाणू लोकल पकडली होती आणि 1.25 तासात या ठिकाणी पोहोचलो। तर आज आपला तांदूळवाडी फोर्ट करण्याचा प्लॅन आहे, त्यासाठी आपण निघालेलो आहे। आपल्याबरोबर एक 6 ते 7 जणांचा ग्रुप आहे, त्याची ओळख आपण फायद्याला करून दिली। चला ते तर आता आपण आहोत तांदूळवाडी गावामध्ये। ही पाठीमागे गाडी गेली, त्या दादांनी आपल्या इकडे सोडलं। स्टेशनपासून 7 किलोमीटर आहे आणि पर हेड 20 रुपये घेतले आपल्याकडून त्यांनी। तर आता आपण इकडनं ट्रेकला सुरुवात करतो आहे तांदूळवाडी फोर्टच्या इकडनं। ते 1.5 तास बोलतात आहे, पण आमच्या एका मित्रांनी 2.5 तास सांगितलेले, कारण वरती थोडा स्टिप पॅच आहे, त्याला जास्त वेळ लागतो आहे। तर चला आता ह्या तांदूळवाडी गावातून आपण चालू करतो आहे सरळ। तर आपलं जसं ठरलं होतं की 9 वाजता आपला ट्रेक चालू होणार आणि एक्झॅक्ट 9 वाजले। आपण तांदूळवाडी गावात बघा, इथे या ठिकाणी बोर्ड आहे। तर हा बोर्ड आहे आणि इकडनं आपला ट्रेक चालू होते। पाठीमागे तांदूळवाडी गाव आहे, ते गाव संपल्यानंतर एक्झॅक्ट हा बोर्ड आहे ज्या ठिकाणावरून ट्रेक चालू होते। तर पूर्ण ट्रेकमध्ये भरपूर असे मार्किंग केलेले, त्यामुळे चुकण्याचा विषय नाही। आणि वरती जबरदस्त दिसतोय किल्ला, एकदम धुक्का। तर आपल्या इकडनं ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याबरोबर जो ग्रुप आहे त्यांची एकदा ओळख करून देतो। हे आहेत, हाय सुषमा, इकडे हर्षदा, हाय स्नेहल हियर, थँक यू अबोल फॉर कॉलिंग मी फॉर युअर ट्रेक। जयेश हियर, हाय आय एम शिवानी, वैभव, हेमंत। तर इकडे पाठीमागे बघितलं असेल तुम्ही, पूर्ण दगडाच्या पायऱ्या गेलेल्या आहेत आणि जोपर्यंत ते पठार लागत नाही तोपर्यंत पूर्ण अशाच पायऱ्या आहेत संपूर्ण। म्हणजे 1-1.5 तासाची रनिंग आपली अशीच आहे सेम। त्याच्यानंतर थोडंसं स्टीप आहे, अवघड आहे। म्हणजे 1-1.5 तास आपल्याला सेम ह्याच स्पीडनी आणि ह्याच रोडनी चालायची। हे बघा, अशा प्रकारच्या रिबिन्स लावलेल्या मध्ये रोड शोधण्यासाठी। तर आता आपण जो पठार भाग येतो आपल्याला लागलेला आहे, त्या ठिकाणावर वर इकडे या ठिकाणी चढाई होणार आहे आपली, इकडं या टोकावरती। तर अजून 1 तासाचा इकडनं आपला ट्रॅक आहे कंप्लीट। हा इझी होता एकदम, कारण संपूर्ण पायऱ्या होत्या दगडी आणि आता इथून पुढे खरी चढाई आहे। तर चला, सो लेट्स स्टार्ट। विदाउट सेल्फी स्टिक। अच्छा, हाँ हाँ दिखता नहीं हो, दिखता है। तर असे प्रत्येक ह्याच्यावरती मार्किंग केलेली आहे, त्यामुळे रस्ता चुकण्याचा काही विषय नाही। तुम्ही आरामात हा किल्ला करू शकता तांदूळवाडी। तर आपण त्या पठारावरून हजेरीचा माळ या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायचं त्याचा पूर्ण इकडे मॅप आहे। तर
13 स्पॉट आहे टोटलवरती. म्हणजे हजेरीचा माळ हा पहिला आहे इकडनं चालू झाल्यानंतर. त्यानंतर घोडेमाळ आहे, देवटाके, महादरवाजा आहे, पाण्याचे टाके, त्यानंतर वाड्याचा चौथरा आहे, पायलीचा सुळका, बाले किल्ला, तटबंदी, 2 जोड टाके, तलाव, 7 पाण्याचे टाके आणि 1 पाण्याचे टाके. असे 13 स्पॉट आपल्याला वरती पाहायचे किल्ल्याला. आणि आपण हा इकडचा जो रूट आहे तो इझी रूट आहे. या ठिकाणी बघा मार्क केलेले. तर आपल्याला हार्ड रूटने जायचं आहे. ज्या ठिकाणी ही पाटी लागलेली आहे त्याच्या जस्ट लेफ्ट साईडने जायचं आपल्याला. म्हणजे जो हजेरीचा माळ आहे ना त्याच्या आपल्याला किल्ल्याक तोंड करून उभं नाही तर सरळ जायचं आपल्याला. हा जो रूट आहे आपल्याला एक परफेक्ट नॉलेज नव्हतं, परंतु आपला एक मित्र आहे चेतन, तुम्ही आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल, तर त्याने आपल्याला ही आयडिया दिली. कारण त्याने मागं हा ट्रेक कंप्लीट केला होता. आज तो काही कारण येऊ नाही शकला, परंतु आज आपण कंप्लीट करतो. तर जो सोपा रूट आहे तो आपण घेतलेला नाही, आपण अवघड रूटने चाललेलो आहे. तर हा वरती जो दिसतोय तो अवघड पॅच आहे, एकदम जागेवर चढ आहे आणि पावसामुळे एकदम निसरडा रोड झालेला आहे. हळूहळू चढतोय आपण सगळे ग्रुप मेंबर. हो तिकडनं नाही इकडनं. अरे शेट मिस हो गया रे, मेरा वीडियो मिस हो गया. शेट हटो, जाने दो मुझे. मला थोड़ी प्रॉब्लम है. हाँ ऊपर देखते रहे, नीचे मत देखना. वो रॉन्ग वे से गई. अभी कैसे चलेगा? रुको मैं. देख इधर देख. निंजा टेक्निक ऊपर जाने की. फटाफट. फटाफट. ही आहे जबरदस्त चढाई, सगळा स्लिपरी रोड. आराम से. हाथ दे ना, हाथ दे. हाँ तू हट, मैं हटाता हूँ. नहीं मैं हटा दी. फूंक दी तो. ए तेरी माँ की. कोई उसको छेड़ा रे घरे. हे गिरेगा रे बाबा, मस्ती मत कर. बैठी कितने जोर से बैठी देखा ना. हाँ मेरे को भी काट रही थी, मैंने उसको फूंक मारा तोड़ गई. जमल ना. I don't know. वरती फक्त हाताला सपोर्ट चांगला पकडायचा पकडताना, म्हणजे मग पाय नाही घसरत. इधर रुको. एक मिनट रुको. कहाँ काटी? अबे जा ही नहीं रही थी. हाँ बघितलं कसलं जबरदस्त टफ. इथून एकदम जागेवरती आणि पूर्ण स्लिपरी शेवळ झालेली आहे दगडावरती. चढताना एकदम हालत खराब आहे. ये काय सावली यार. मधमाशी बेकार. हा, तुला तर मधमाशी नव्हती ती. मधमाशी होती. नाही, माहिती आहे. एवढी मोठी मधमाशी असती का? नाही मधमाशी. नाही, ती वेगळीच होती. अरे पैरी नहीं दिखे. अरे ती झाडं पकड ना. असेल तू काय नवीन आल्यावर करते का? अरे नाही झाड. कीर्ती ये इकडे मी आहे. हळू ये. तर मित्रांनो तुम्ही इकडे खाली बघितलं ना, आपण या ठिकाणावरून चढलेलो आहे. खूप हवा आहे त्याच्यामुळे आवाज काही येत नाही आणि आपल्याला वरती जायचं या ठिकाणी. पूर्ण असा स्टेप इकडे भाग हा पूर्ण किल्ला आहे. सुंदर आहे. आतापर्यंत हवा बिवा एक नंबर आहे वरती. आणि मेन म्हणजे ऊन नाही जास्त. पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नाही आजूपर्यंत. तर मित्रांनो आपण असे खिंडीमधून एक पॅच वरती करून इकडे आलेले. खिंडीपर्यंत येताना आपण 2 रिस्की पॅचने आलो आणि आता इथून पुढं थोडंसं वरती अजून स्टीप आहे थोडं. बाकी तर भरपूर ठिकाणी पायऱ्या आहेत, परंतु जो हजेरीचा माळ आहे त्या ठिकाणापासून थोडंसं वरती आलं तर भरपूर चढाई जबरदस्त आहे. एकदम हालत खराब होते त्या वेळेस. आणि स्लिपरी भरपूर आहे पाण्यामुळं, कारण पाणी जाऊन जाऊन पूर्ण शेवळ झालेलं आहे. सुपर आहे. अजून आता वरती थोडंसं आहे, बाकी अजून अर्धा तास आपल्याला लागणार वरती. आणि वरती गेल्यावर आपल्याला किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. तर चला. आता आपण एका ठिकाणी विश्रांती घेतलेली आणि या ठिकाणावरून हार्डली एक 15 ते 20 मिनटाचा ट्रेक बाकी आहे. वरती जो टप्पा दिसतोय वरती तो लास्ट आहे. म्हणजे एक 15 ते 20 मिनटात आपण वरपर्यंत आरामात पोहोचू. तर आपण या ठिकाणी विश्रांती घेतली. आपले थोडे मित्र पाठीमागून येतात त्यांच्यासाठी थांबलो आहे. त्याआधी किल्ल्याचा थोडासा एक रिव्ह्यू बघूया इतिहास. हा जो किल्ला आहे ना हा जवळजवळ 15व्या शतकातला आहे. आणि ज्यावेळेस गुजरातचं राज्य होतं, गुजरात म्हणजे त्यावेळेसचं सुरत,
सुरतचं जे राज्य होतं त्याच्या म्हणजे आधिपत्याखाली हा किल्ला होता. त्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी सरदार वगैरे नेमले होते. त्यांची नावं एक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला, परंतु बघूया वरती गेलो अजून सर्च करू काहीतरी. तर चला आता इकडनं वरती जायचं आपल्याला. एक 15-20 मिनटाचा ट्रेक बाकी आहे. आता आपण म्हणजे अर्ध्याच्या वरती चढलेलो आहे किल्ला, थोडासा बाकी. काही मित्र वरती गेलेत, काही पार्टी आहेत, तर त्यांची वाट बघतोय आणि नंतर आपण वरती निघणार आहे. ते पण ते ऑन करायला लागतं. हा, तर आपण भरपूर असे रिस्की पॅच वर करत आलेलो आहे. आता इकडनं व्ह्यू बघितलं खाली, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे वरून खाली बघितलं वरती यायची इच्छा संपणार, एवढं खतरनाक आहे. तेव्हा आपण इकडनं चढायला सुरुवात केली, असं राऊंड मारून पूर्ण इकडनं वरती आलं. जबरदस्त आहे किल्ला. तर आता आपण पहाटे मग एका ठिकाणी विश्रांती केलेली आणि आपलं वनभोजन झालेलं आहे. तर आता हळू तर आता आपण आलेलो आहे 7 टाक्या पाण्यासाठी. या ठिकाणी बोर्ड आहे आणि त्याच्या अपोजिट महादरवाजा आहे. तर पहिलं आपण 7 टाक्या पाण्यासाठी जाणार आहे इकडं आणि इकडं महादरवाजा आहे अपोजिटला. तर पहिला तर आता समोर आपल्याला दिसलेले आहेत पाण्याच्या टाक्या, सप्तर्षी, ज्या आपण चावंड किल्ल्यावर बघितलं होतं ना, त्याच टाक्या या ठिकाणी. तर आता आपण ज्या ठिकाणी बसलो ते आहेत सप्तर्षी टाक्या, ज्या आपण चावंडला बघितलं होतं ना, 7 टाक्या, तशा या ठिकाणी टाक्या तांदूळवाडी फोर्टवरती 7 टाक्या. आणि त्याच्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. अजून तर एवढं वाद नाही, पण भरपूर पाऊस आल्यानंतर पाणी स्वच्छ होईल. अजून हिरवं दिसते पण पितात ते लोक. आणि इकडे बोर्ड पण लावलेलं आहे, हे पाणी पिण्याचं आहे, या ठिकाणी खराब वगैरे काही करू नका. तर या टाक्या आहेत समोर आणि हे टाक्या बघून आता आपण महादरवाजाकडे चाललेलो वरती. अजून काय बघायला भेटते ते पाहण्यासाठी. तर ज्या 7 टाक्या बघितल्या त्याच्या आपण ज्या रोडून आलो त्या रोडने रिटर्न पण जाऊ शकतो आणि जस्ट टाक्यांच्यावरून पण आपल्याला महादरवाजाकडे जाण्यासाठी रोड आहे, त्यामुळे रिटर्न जाण्याची गरज नाही. तर आता आपण तिकडनं सरळ चाललेलो आहे पुढं असं. तर टाक्यांपासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो एक तलाव. तलाव खूप सुंदर आहे आणि थंड आहे पाणी एकदम. त्या ठिकाणी आपण थोडंसं तोंड हात पाय धुतलेलं आहे, फ्रेश झालं आहे आणि पिण्यायोग्य आहे ते पाणी. तर आपण ते पाणी कॅरी केलं आणि निघतो आता पुढं. तर या ठिकाणी तुम्ही बोर्ड बघितला, हा जो रोड जातो हा जातो 7 टाके पाण्यासाठी. हा जो पठाराकडे ज्या ठिकाणावरून आपण आलो या ठिकाणी आणि इकडे पुढे जातो बाले किल्ल्याला. तर आता आपण इकडनं पाठीमागं 7 टाक्या बघितलेल्या आहेत आणि या ठिकाणी एक तलाव बघितला आहे. पठाराकडे तर आपल्याला जायचं नाही, कारण तिकडनं आपण या ठिकाणी आलो आहे आणि आता आपण जातोय पुढे बाले किल्ल्यासाठी. तर बाले किल्ल्यातून आपण महादरवाजाकडे जाणार आहे, परंतु पहिलं बाले किल्ल्यात जातोय आपण. तर बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला अजून 2 पाण्याच्या टाक्या लागतात या ठिकाणी. आत्तापर्यंत आपण जेवढे पण फोर्ट केले ना, प्रत्येक फोर्टमध्ये ना पाण्याची सुविधा एक नंबर आहे, जबरदस्त. म्हणजे किल्ल्यावरती त्या काळात भरपूर लोक राहत असेल हा पुरावा आहे, कारण एवढ्या पाण्याच्या टाक्या ज्या प्रकारे किल्ल्यावर तयार केल्या जातात त्याचा काहीतरी यूज म्हणजे जास्त लोकांसाठी. म्हणजे या किल्ल्यावरती पहिली रहदारी जास्त प्रमाणात असणार आहे, त्यासाठी याचा उपयोग केला जात होता, म्हणून या टाक्या आहेत. तर ह्या 2 टाक्या आहेत, इकडे एक आहे आणि एक या पलीकडे. वरती टाकायचा तो छोटावाला ट्रॅप डोअर ना. तर आता आपण पोहोचले बाले किल्ल्यात आणि हे प्रवेशद्वार बाले किल्ल्याचं. या ठिकाणी वरती एका देवीचं मंदिर आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपला ट्रेकचा 90% भाग कव्हर झालेला आहे. आता आपण आहोत बाले किल्ल्यावरती. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. त्याचबरोबर इथं जो बोर्ड लावले त्याच्यावरती किल्ल्यावरती जे पण म्हणजे इतिहासातली जी पण माहिती दिलेली आहे. तर आपण आता पूर्ण बाले किल्ला एक्सप्लोअर केलेला आहे आणि बाले किल्ल्याचा इतिहास ज्या ठिकाणी लिहिलेला आहे ना तोही पाहिलेला आहे. हा जो किल्ला आहे ना हा म्हणजे 8व्या ते 12व्या शतकातला आहे, शिलाहार राजाच्या काळातला. त्यानं सुलतान बहादूर शाह यांच्या अंडर केला आणि त्यांनी त्या ठिकाणी अल्लाउद्दीन या सरदारची नेमणूक केली. त्यानंतर तो 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांच्या हातात आला आणि पोर्तुगीजानंतर तो आपल्या स्वराज्यामध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी चिमाजी आप्पांनी जे म्हणजे सैन्यांनी हा किल्ला जिंकला त्यांच्यासाठी 500 रुपयाची रक्कम दिली होती, त्याची नोंद इतिहासामध्ये केलेली आहे. अशा प्रकारचा हा किल्ला आहे. या ठिकाणावरून भरपूर ठिकाणी लक्ष ठेवता येते, म्हणजे समुद्रावरतीच. त्याचबरोबर या ठिकाणी आशेरी, कालदुर्ग, त्यानंतर कोहोज या किल्ल्यांवरती या ठिकाणी लक्ष ठेवता येते. तर त्यासाठी याचा उपयोग केला जात होता. तर आपण ज्यावेळेस बाले किल्ल्याकडे तर हा रोड होता आणि आपण इकडनं बाले किल्ल्याकडे गेलो. आपल्याला जायचं आता या ठिकाणी. हा जो रोड होता पावसाळ्यामध्ये किल्ल्यांचं सौंदर्य एक नंबर म्हणजे निखारून येते. फक्त एकच खंत आहे का पाऊस झाला नाही. पावसाची वाट बघतो, पाऊस नाही आला. फिरतं असं थोडंफार ऊनमध्ये आधी येते जाते, वातावरण चेंज होते. तर आपण बाले किल्ल्यापासून आता खाली उतरतोय लाल ठाणे गावामध्ये. त्या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे, पण त्याला पाणी आहे का नाही सांगू शकत नाही, कारण पाऊसच नाही कालपासून. पाहूया पाणी आहे का नाही. आपल्याला इकडनं 1-1.5 तासामध्ये आपण खाली गावामध्ये उतरू आणि तिकडनंच आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर मित्रांनो आपण ज्या धबधब्यासाठी या ठिकाणी आलो लाल ठाणचा धबधबा, तिथं बिलकुलही पाणी नाही वरती. इकडे बघू शकता पाणी काहीच नाही, कारण पाऊसच नाही आला. तर आता खाली जाऊन पाहूया कुठं मोठं काय भेटते का पाऊस. थोडा आंघोळ करूया, कारण खूप घाम जबर झाला. पाऊसच पडत नाही आणि ऊन पडते मध्ये मध्ये. वैतागलोय, शोधूया पुढे आता. हे बघ, हे पाठीमागे सगळे ना वॉटरफॉलचा रस्ता आहे, म्हणजे पाण्याने रस्ता आलेला आहे. परंतु पाऊस नसल्यामुळे बिलकुलही पाणी नाही त्याला, एकदम छोटे छोटे चालले. आपल्याला ॲक्च्युअली आंघोळ करायची होती, पण आपण तोंड हातपाय धुवून त्यावर भागवतोय सध्या तरी. डाऊटफुली पुढे काय भेटेल म्हणून. तर चला पाहूया आता. तर आपण इकडनं आलो. वॉटरफॉलचा हा रोड आहे, हे बघा वरून दिसतं. हा पूर्ण वॉटरफॉलचं एरिया आहे. परंतु वॉटरफॉल पाऊस नसल्यामुळे कुठंच नाही. वॉटरफॉल उतरल्यानंतर या ठिकाणी एका देवीचं मंदिर आहे. ही एक खूण आहे, लक्षात ठेवा. रस्ता या ठिकाणी आणि आपल्याला जायचं इकडं. तर आता इकडनं आपण खाली जातो. वॉटरफॉल तर आपल्याला लागलेला नाही आणि तांदूळवाडी फोर्टचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे, कारण आपण ज्यासाठी आलो होतो वॉटरफॉल तो भेटला नाही या रोडनी. कारण आपण उतरणार होतो तांदूळवाडीत, परंतु इकडे मोठा वॉटरफॉल आहे लालठणचा. हे गाव आहे लालठण म्हणून त्या नावाने, परंतु तो नसल्यामुळे आता आपण त्या गावातच जातो आणि तिकडनं बस पकडून स्टेशनला. तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ट्रेकला. बाय.